मित्र हो, आज आपण एका सुपर फूड बद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे सब्जाच्या बिया। हे नाव तुम्ही ऐकलंच असेल। तुमच्यापैकी बरेच जण याचा वापर त्यांच्या आहारामध्ये करत देखील असतील, परंतु बहुतांश लोकांना सब्जाच्या बद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहितीच नसते। त्यामुळे त्यांना या बियांचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसतो। आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सब्जाच्या बिया कधी खायच्या, किती प्रमाणामध्ये खायच्या, कोणी खायच्या कोणी नाही खायच्या, खात असताना काय नेमकी काळजी घ्यायची, कशा पद्धतीने ते खाल्ल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला याचे शास्त्रोक्त औषधी सगळे फायदे नैसर्गिकरित्या करून घेता येतील, याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे। मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, त्याचं मागचं शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, बऱ्याच लोकांच्या मध्ये सब्जाच्या बिया आणि चिया सीड याच्यामध्ये कन्फ्युजन होतं। त्यांना वाटतं की हे सेमच आहे, मात्र हे वेगवेगळं आहे। लक्षात ठेवा, याच्यातला फरक तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। मी सांगतो तुम्हाला, सब्जाच्या बिया ज्या असतात ते एकदम काळ्या भोर दिसतात आणि चिया सीड जे असतात ते एकदम पांढरट किंवा करड्या रंगाचे असतात। चिया सीड थोड्याशा मोठ्या असतात आकाराने, सब्जाच्या बिया मात्र थोड्याशा छोट्या असतात। सब्जाच्या बिया जेव्हा आपण भिजू घालतो पाण्यामध्ये, त्या साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये फुगून येतात, मात्र चिया सीड पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला फुगण्यासाठी साधारण अर्धा ते 2 तास लागतात। आणि त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज सुद्धा वेगवेगळे आहेत। सब्जामध्ये फायबर जास्त आहे आणि चिया सीड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त आहेत। तर आज आपण फक्त सब्जाच्या बियाबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती घेणार आहोत। या सब्जाच्या बियामध्ये नेमकं असं काय आहे जेणेकरून आपल्याला ह्याचा अतिशय चांगला फायदा होतो, का आपण याला सुपर फूड म्हणतो, हे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल। आणि आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे सब्जाच्या बिया खायला तुम्ही सुरुवात करणार याची मला 100% खात्री आहे। मित्र हो, या सब्जाच्या बियामध्ये कॅलरीज तुलनेनं कमी आहेत, फायबर जास्त प्रमाणामध्ये आहे। साधारण 100 ग्रॅम सब्जाच्या बियाच्या मध्ये 40 ग्रॅम इतकं कार्बोदक आहेत। आता कार्बोदक म्हणल्यानंतर तुम्हाला वाटेल वजन वाढेल का, साखर वाढेल का, तर अजिबात नाही। ही कार्बोदक फायबरच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे याचा आपल्याला अतिरिक्त चांगला फायदा होणार आहे। 100 ग्रॅम सब्जाच्या बियाच्या मध्ये साधारण 20 ग्रॅम प्रोटीन आहे, साधारण 20 ग्रॅम हे चांगलं फॅट आहे। याच्यामध्ये खास करून ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स आहेत। एवढंच नाही तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखी वरदान ठरणारी खनिज देखील आहेत आणि अँटीऑक्सिडंटनी देखील खचाखच भरलेला आहे। त्यामुळे आपल्याला हे वरदान ठरणार आहे। आता पाहूया याचे 10 शास्त्रोक्त फायदे कुठले कुठले आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म सब्जाच्या बियामध्ये आहे, तो म्हणजे सब्जा शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवतात। आपल्या शरीरातली जी काही उष्णता निर्माण झालेली आहे त्या उष्णतेमुळे मुरुम पुटकळे यायला लागलेत, काळे डाग पडायला लागले, त्वचेचे विकार व्हायला लागले, पित्त व्हायला लागले, पोटामध्ये आग व्हायला लागली, शरीरामध्ये सगळीकडे जलन व्हायला लागली, डोळे बगबग करायला लागले, लघवी जळजळ करायला लागली, संडासच्या ठिकाणी आग व्हायला लागली, या सगळ्या उष्णतेच्या त्रासाला दुरुस्त करण्याची नैसर्गिक ताकद या सब्जाच्या मध्ये आहे। त्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो। खास करून आता उन्हाळा आलाय आणि ज्यांना ऑलरेडी उष्णता अंगामध्ये जास्त आहे अशा लोकांनी वर्षभरामध्ये या सब्जा बियाचा मी सांगितल्याप्रमाणे आवर्जून वापर करावा, नक्कीच त्यांना फायदा होईल। दुसरा महत्त्वाचा फायदा आहे या सब्जाच्या मध्ये असणारं मुबलक फायबर, आणि जेव्हा हे फुगून येतात आणि आपण त्याला ज्यावेळेस गिळून टाकतो पोटामध्ये, तेव्हा आपलं पोट लवकर भरल्यासारखं वाटतं, जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं। आणि जेव्हा आपण ह्याला जेवणाच्या आधी घेतो 15-20 मिनिट किंवा अर्धा तास, तेव्हा तुमच्या रक्तातील साखर देखील खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्यासाठी नैसर्गिक मदत होते। त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांसाठी सब्जाच्या बिया वरदान मानल्या जातात। तिसरा महत्त्वाचा फायदा आहे, यामध्ये पेक्टिन आणि इतर विरघळणारे तंतुमय घटक आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्या आतड्यामध्ये हे जातात तेव्हा प्रीबायोटिक, प्रोबायोटिक सारखं हे काम करतात। त्यामुळे आतड्यामध्ये असणारे जे चांगले जंतू आहेत जे आपल्याला पचनासाठी आणि आतड्याच्या आरोग्यासाठी मदत करतात, त्यांचं प्रमाण वाढतं आणि एकूण आपलं आरोग्य चांगलं राहून सगळ्यात महत्त्वाचं पित्ताचा कितीही जुनाट त्रास असू द्या तो कमी होण्यासाठी, दुरुस्त होण्यासाठी आपल्याला मदत होते। चौथा महत्त्वाचा फायदा आहे, याच्यामध्ये सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे जेव्हा तुम्ही याचं सेवन करता तेव्हा हे आतड्यामध्ये जातं। आतड्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये असते, तेव्हा तुमची शौचास कधीही कडक होत नाही, ती मऊ बनते। आतड्याच्या हालचाली
हालचाली चांगल्या राहतात, तुमची मलविष्ठा कधीही आतड्याला चिटकून बसत नाही. कितीही जुनाट बद्धकोष्ठतेचा आजार तुमचा असू द्या, हे पहिला सुरुवात केल्यानंतर अगदी 5-6 दिवसामध्येच तुमचं पोट खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ होण्यासाठी, साफ होण्यासाठी, मलनिस्सारण व्यवस्थित होण्यासाठी याच्यामुळे फायदा होतो. आणिचा परिणाम म्हणून गॅस होण्यापासून, पोट गच्च होण्यापासून मुक्ती मिळते आणि पचनशक्ती एकदम टकाटक होते. 5वा महत्वाचा फायदा, याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत, जे विषारी घटक आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे काढून टाकण्यासाठी मदत होते, त्यांची ऍक्शन न्यूट्रलाइज करण्यासाठी मदत होते. आणिचा परिणाम म्हणून त्वचेचं आणि केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी नंबर 1 फायदा होतो. 6वा महत्वाचा फायदा, याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे हाडं, सांधे आणि स्नायूसाठी वरदान मानलं जातं. 7वा फायदा आहे, याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये लोह आहे, ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन म्हणजेच लाल रक्तपेशी खूप चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी मदत होते. अॅनिमिया, रक्तक्षय झाला असेल किंवा दम लागत असेल किंवा अजून काही तुमच्या ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी रक्तातली कमी झाली असेल, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं, तर अशा वेळी ती देखील दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत या सब्जाच्या बियामध्ये असणाऱ्या लोहामुळे होते. 8वा फायदा आहे, याच्यामध्ये ALA मुबलक प्रमाणामध्ये आहे. ALA म्हणजे काय? अल्फा लिनोलेनिक ऍसिड आणि सोबतच ओमेगा 3, ओमेगा 5 आणि पेक्टिन नावाचं विरघळणारं तंतुमय पदार्थ असल्यामुळं आपल्या हृदय रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं. रक्तातील खराब चरबी, ट्रायग्लिसराईड किंवा LDL नावाचं जे लिपिड आहे ते कमी होण्यासाठी मदत होते आणि एकूणच रक्तवाहिन्या मजबूत होतात. BP कंट्रोल राहण्यासाठी मदत होते. हृदयविकारापासून आपला बचाव होतो. 9वा महत्वाचा फायदा आहे, याच्यामध्ये फ्लेवोनाइड्स आणि पॉलिफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं यांच्या अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे दाहाच्या विरुद्ध काम करण्याची क्षमता असल्यामुळं संधिवात किंवा कुठल्याही वेदनेच्या आजारामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करणार आहे. आणि 10वा महत्वाचा फायदा आहे, दरवेळी जेवणाच्या आधी 15-20 मिनिट जर याचं तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला तुमचं पोट भरल्यासारखं वाटून तुमच्या पोटामध्ये जास्तीच्या कॅलरी, जास्तीचा आहार जाण्यापासून बचाव होतो आणि त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही, ते नियंत्रित राहण्यासाठी आणि तुम्ही नैसर्गिकरित्या फिट होण्यासाठी मदत होते. तर हे झाले 10 शास्त्रोक्त फायदे. आता सगळ्यात महत्वाचं, सब्जाच्या बिया किती प्रमाणामध्ये खायच्या, कशा पद्धतीनं खायच्या, कुठल्या वेळेला खायच्या, कोणी खायच्या, काय काळजी घ्यायची, कोणी नाही खायच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया किती प्रमाणामध्ये खायच्या. दिवसभरामध्ये तुम्ही 10 ते 15 ग्राम म्हणजे चहाचे 2 चमचे किंवा 1 टेबल स्पून म्हणजे मोठा चमचा जो असतो तो भरून तुम्ही खाऊ शकता. दिवसभरामध्ये विभागून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सकाळी 1 चमचा, दुपारी 1 चमचा किंवा संध्याकाळी 1 चमचा देखील घेऊ शकता. किंवा सगळ्यात चांगलं, सकाळी उपाशीपोटी जर सब्जाच्या बिया तुम्ही घेतल्या तर त्या अजून उत्तम राहणार आहे. हे सगळे फायदे तुम्हाला मिळण्यासाठी त्याची मदत होणार आहे. सब्जाच्या बिया कधीही तुम्ही भिजवूनच खा, कच्च्या कधीही चावून खाऊ नका, त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कधीही सब्जाच्या बिया खात असताना 15-20 मिनिट त्या अगोदर भिजू घाला, या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं प्राशन करा. ह्या बिया तुम्ही प्लेन पाण्यामध्ये भिजू घालून सकाळी उपाशीपोटी याचं प्राशन करू शकता किंवा ताकामध्ये, दुधामध्ये किंवा फालुदामध्ये किंवा लिंबू सरबत असेल, कोकम सरबत असेल, अजून दही भात असेल, याच्यामध्ये देखील मिक्स करून तुम्ही खा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आता पाहूया कोणी खाऊ नये, खात असताना काय काळजी घ्यावी. जर सब्जाच्या बिया खाल्ल्यानंतर तुम्हाला काही विशेष त्रास असेल, याच्यामध्ये असणाऱ्या विशेष घटकाची काही ॲलर्जी असेल तर तुम्ही ते खाऊ नये किंवा ते खाण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही गरोदर असाल तर हे खात असताना काळजी आवर्जून घ्या, कारण हे खाल्ल्यानंतर इस्ट्रोजनची पातळी रक्तातली वाढण्याची शक्यता असते. त्या अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. यासोबतच जर तुम्हाला रक्तपातळ होण्याचं औषध काही चालू असेल तर अशा वेळी देखील सब्जाच्या बिया खाण्याच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घेतला पाहिजे. शिवाय तुम्ही सब्जा चांगला असताय म्हणून जर जास्त खाल्ला तर त्याच्यामुळे देखील तुम्हाला मळमळ, उलटी होऊ शकते, पोटदुखी होऊ शकते किंवा अतिसार, डायरिया, लूज मोशन होऊ शकतात आणि एकूणच तुमचं आरोग्य धोक्यामध्ये येऊ शकतं. काही जण विचारतील, डॉक्टर आम्हाला थायरॉइडचा आजार आहे, तर अशा वेळी आम्ही सब्जाच्या बिया घ्याव्या का? तर 100% घ्याव्या. त्याचं कारण असं की सब्जाच्या बियामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं शरीरातील हार्मोनल बॅलन्स आणि थायरॉइड ग्रंथीचं काम चांगलं होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. काही जण विचारतील, डॉक्टर आम्हाला किडनी स्टोनचा आजार आहे, अशा वेळी सब्जाच्या बिया फायदेशीर ठरू शकतात का? तर नक्कीच मित्र हो, किडनी स्टोनच्या आजारामध्ये देखील सब्जाच्या बिया तुम्हाला वरदान ठरू शकतात. त्याचं कारण असं की सब्जाच्या बियामध्ये मुबलक प्रमाणामध्ये ऍसिटिक ऍसिड असतं. याचा परिणाम म्हणून तुमच्या किडनीमध्ये जर कॅल्शियमचे खडे असतील तर ते विरघळण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर सब्जाच्या बियामध्ये नैसर्गिक डायुरेटिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे किडनीच्या माध्यमातून शरीरामध्ये जमा झालेले जे विषारी घटक आहेत ते जास्तीची लघवी तयार करून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते. त्यामुळे एक चांगलं किडनीचं डिटॉक्सिफिकेशन आणि एकूण शरीराचं
शरीराचं रक्ताचं शुद्धीकरण होण्यासाठी देखील या सब्जाच्या बियामुळे फायदा होतो. त्यामुळे मी सांगितलेल्या प्रमाणातच त्या वेळेलाच तुम्ही तशाच पद्धतीनं या सब्जाच्या बिया खाणं हे अपेक्षित आहे. आता हा सब्जा मिळतो कुठं, तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळेल, सुपर मार्केटमध्ये मिळेल किंवा ऑनलाईन देखील उपलब्ध आहे. त्याच्या काही लिंक तुम्हाला ह्या प्रोडक्ट टॅग मध्ये दिसून येतील, त्या देखील तुम्ही आवर्जून बघा, तिथून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. आता काही जण विचारतील, डॉक्टर सकाळी उपाशी पोटी जर सब्जाचं पाणी घेतलं तर त्याच्यानंतर नाश्ता किंवा चहा पाणी किती वेळानं करावं, तर लगेचच तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये काही थांबायची गरज अजिबात नाही. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तर मित्रहो, आजपासून मी सांगितल्याप्रमाणे सब्जाच्या बिया खायला कोण कोण सुरुवात करणार आहे आणि सगळे फायदे करून कोण घेणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या सब्जाच्या बियाचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि आमच्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.